बुलढाण्यात मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे लोणार सरोवरावर पसरली धुक्याची चादर। अकोल्यात मुसळधार पावसाची हजेरी, शेतमालाचं नुकसान झाल्यानं शेतकरी मात्र हवालदिल। कोराडीतील जगदंबा मंदिरात नवरात्र उत्सवाचा उत्साह, पहिल्या दिवशी भाविकांसाठी जगदंबेचं स्वयंभू दर्शन। बीडच्या अंबेजोगाई योगेश्वरी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव, 5 लाखाहून जास्त भाविक येणार देवीच्या दर्शनाला। पुण्यातील चतुश्रृंगी मंदिरात नवरात्र उत्सवाला सुरुवात, देवीचं मंदिर भाविकांसाठी 24 तास राहणार खुलं। पुण्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, बापाकडून पोटच्या पोरीवर 1 वर्ष होत होता लैंगिक अत्याचार। तुळजापूरहून मंगळवेढ्यात ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, अपघातात 2घांचा मृत्यू, 6 जण जखमी। कार्लागडावर हेलिपॅड बसवण्याच्या कामाला वेग, उद्या अजितदादांच्या हस्ते होणार कामाचं भूमिपूजन। पिंपळनेर पोलिसांची धडक कारवाईत 6 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त, पोलिसांकडून एकाला अटक। अकोटमध्ये 2 गोतस्कर पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांकडून 27 गोवंशांना जीवनदान। नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर, न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या। शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार आहे। दसऱ्याला होणाऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पालिकेकडून परवानगी मिळाली आहे। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा कायम आहे। 175 जागांसंदर्भात जवळपास एकमत झालं असून 113 जागांबाबत अजूनही तिढा कायम आहे। जो जिंकेल त्याला जागा दिली जाईल, महाविकास आघाडी म्हणून लढतोय हेच आमचं सूत्र, संजय राऊतांनी केलं स्पष्ट। तर दसऱ्यापूर्वी जागा वाटपाबाबत चित्र स्पष्ट होईल असं देखील राऊत म्हणाले। ठाकरे गटाच्या मॅरेथॉन बैठकीमध्ये 100 ते 105 जागांबाबत एकमत झाल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट 100 ते 105 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती। नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर, विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचं थीम सॉंगही तयार करण्यात आलंय। उद्धव ठाकरेंची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। जागा वाटपावर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे। घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये आम्हाला विधानसभेच्या किमान 65 जागा द्या अशी मागणी अजित पवार गटाच्या नेत्यांनी अमित शहांशी झालेल्या चर्चेदरम्यान केली। निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत, त्या जागा देण्याची विनंती त्यांनी केली। सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर करोडो रुपये खर्च केले आहेत असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। सरकार एका हातानं देते आणि दुसऱ्या हातानं लुटतंय अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे। निवडून येण्याची क्षमता हा एकमेव गुणवत्तेवर भाजपनं विदर्भातील 62 पैकी 50 ते 52 जागांवर दावा केलाय। तर 62 पैकी 48 मतदारसंघात भाजपचे निरीक्षक नियुक्त करून लिफाफ्यातून मतं जाणून घेतली जात आहेत। मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत आहेत। भाजपचे नेते माजी उपमहापौर दीपराज परडीकर यांचं नाव चर्चेत आहे। नाशिकचे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बेर्डे यांनी ठाकरेंच्या गटामध्ये प्रवेश केलाय। शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आलाय। कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तो येतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत। त्या बॅनरवर मशाल चिन्ह पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली। योजनेच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटोच गायब आहे, तर मुख्यमंत्र्यांचा फोटो एका कोपऱ्यामध्ये असल्यामुळे वादाची शक्यता आहे। अकोला पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची चिन्ह दिसून येत आहेत। अकोला पश्चिम मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे, मात्र यावर आता उद्धव ठाकरे गटानं सुद्धा दावा केलाय।
सोलापुरात सभा मंडपाचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळेस येणाऱ्या विधानसभेत सोलापूर शहर मध्यमधून मोची समाजाचा आमदार होणार असा निर्धार शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केलाय। आरक्षणाच्या आंदोलनामुळे दोन समाज एकमेकांपासून दूर होत आहेत। आंदोलनामध्ये मन दुभंगणार नाहीत हे पाहिलं पाहिजे। न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्राचा या कार्यक्रमातून फडणवीसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्यांना सल्ला दिलाय। पुण्यासह बारामतीत मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढत चालल्यात। याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पोलिसांसोबत महत्त्वाची बैठक घेतली। बैठकीत त्यांनी बारामतीत शक्ती अभियान राबवण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोषणेसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। अजून कुठलीही तारीख निश्चित केलेली नाहीये। अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगानं केलंय। मनसेचे सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे इच्छुक उमेदवार अनिल व्यास यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। विकास इंगळे नावाच्या व्यक्तीकडून फोनवरून धमकी देत पिस्तूल हातात घेतलेले फोटो व्हॉट्सअपवर पाठवण्यात आले। कार्ला गडावर हेलिपॅड बसवण्याच्या कामाला वेग आलाय। उद्या अजित पवारांच्या हस्ते कार्ला गडावरील आई एकविरा देवी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे।